पुढच्या घडामोडीकडे जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालंय। त्यामुळे संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक दाखल करण्यात आलंय। जम्मू काश्मीरमधील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातून सुद्धा पर्यटक पहलगाममध्ये दाखल झालेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज देखील या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या हाय अलर्टवर आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मी पहलगामच्या स्मारकाच्या समोर असलेल्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आर्मीकडून आता या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जात आहे। कुठे काही आक्षेपार्ह साहित्य सापडतंय का याची देखील पावलोपावली जी दखल आहे या ठिकाणी घेतली जाते। कुठे काही बॉम्ब प्लांट केलाय का हे सुद्धा तपासलं जात आहे आणि स्निफर डॉगच्या माध्यमातून हा जो पूर्ण परिसर आहे तो सध्या सॅनिटाईज करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस आणि आर्मीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी।